नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एक नाश्त्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्याला पण बनवू शकता। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे बघा। हा थोडासा मोठा रवा आहे, बारीक जरी असेल तरी चालेल आणि मोठा जरी असेल तरी चालेल। आता हा टाकून घेऊया। वाट्या सेम मापाने घ्यायच्या। ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी आणि मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झाल्या बघा। आता आपल्याला आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर ते पाणी टाकायचं आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये आणि खंगळून घ्यायचं। त्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी। आपण ते मिक्स करून घेऊयात। आपण पाणी टाकलेलं आहे। आपल्याला जर अजून पाणी लागलं तर थोडंसं टाकायचं बघा। अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला छोटा 1 चमचा तेल आणि आपण आता ह्याच्यात टाकूया भाजी। तर ह्याच्या बघा गाजर घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा छोटा, एकदम कमी कमी टाकायचं। जर तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता। थोडासा कांदा घेतलेला एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे। टोमॅटो काय केलेलं आहे बी नाही घेतलेलं आहे, नुसतं त्याचं काप करून घेतलं, एकदम बारीक तुकडे केलेले आहे। शिमला मिरची घेतलेली आहे, तिचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 हिरवी मिरची कमी तिखटवाली बारीक करून घेतली। तर हे सगळं आपण टाकून घेऊया। आता त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे आता पहिलं आपण मिक्स चांगलं करून घेऊया। तेल जरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जरी टाकलं तरी चालेल। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जे आपण तेल टाकलं होतं ना, तेल मीठ आणि भाजी आपल्या आवडीप्रमाणे कोणत्या पण जरी टाकल्या तरी चालू शकते। तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। ह्याच्यात टाकायचं आपल्याला खायचा सोडा। तर बघा एवढा घेतलेला आहे। ह्याच्या जागी तुम्ही इनो पण घेऊ शकता आणि लगेच मिक्स करायचं, पटपट पटपट खायचं। सगळीकडे मिक्स झाला पाहिजे। हा मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे खायचा सोडा टाकल्यानंतर। आता आपण बनवायला घेऊया। तर त्यासाठी बघा ही केकचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। तेल तूप आपण काही पण लावू शकतो आवडीप्रमाणे। मी तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीत आहे बघा। हे पूर्ण टाकून घेते। हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे बघा। असं जरा थोडंसं आपटून घ्यायचं त्याला आणि वरनं थोडीशी अशी मिरची पावडर टाकणार आहे मी। कढई ठेवलेली आहे बघा आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे। पाणीही गरम झालेलं आहे बघा। अशा पद्धतीचा स्टँड आणि गॅस आहे आपला मीडियम। आता त्याच्यावर आपण हे ठेवून घेऊया आणि आपण काय करूया, ह्याला 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपण याला शिजवून देऊया। नाश्ता शिजतोय तोपर्यंत आपण ही चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। झटपट अशी चटणी करायची, त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 बघा असे छोटे छोटे आकाराचे कांद्याचे काप घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे 3 ते 4 पाकळ्या आहेत, मोठ्या मोठ्या आहेत आणि छोट्या छोट्या काही आहेत। ही कच्ची कैरी घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, तर मी ह्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडासा हा कढीपत्ता घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना पण टाकू शकता। ह्यात घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे आपल्याला ह्यात टाकायचे मीठ। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कैरी टाकून घ्यायची, हिरवी मिरची, कांद्याचे 2 तुकडे बघा असे, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचं जिरं, थोडासा तुमच्याकडे असेल तर पुदिना बी टाका आणि ह्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे। अशा पद्धतीत झालेली आहे। तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे तर अजून पातळ तुम्ही करू शकता। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पाहिजे ना चटणी करताना थोडंसं ओलं खोबरं जरी टाकलं तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्याचे सगळे काढून घेते। तडका पॅन बघा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे जिरे मोहरी, थोडासा कढीपत्ता, तुम्ही ह्याच्यात पाहिजे थोडीशी हिंग पावडर पण टाकू शकता आणि हा तडका आपण आता ह्याच्यावर ओतून घेऊया मस्त असं। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा। मिक्स करून झालेलं आहे, छान लागते बघा। अशा पद्धतीत करून बघा, चवीला 1 नंबर लागते। आणि जर तुम्हाला अजून वेगळ्या जर चटण्या पाहिजे असल्या तर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या मी चटण्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। एक तर चॅनल आपला खास चटणीसाठी आहे। 15 मिनटं झालेले आहेत बघा। आपण झाकण काढून बघूया, मस्त असं फुगलेलं आहे बघा। आता हे मी काय करते, गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते। खाली बघा उतरून घेतलेलं आहे आणि त्याच्या पूर्ण अशा बघा कडा सुटलेल्या आहेत। अशा पद्धतीत होतं बघा। आणि अजून थंड झालं नाही, फक्त मी खाली उतरून घेतलेलं। तर ह्याला थोडंसं थंड होऊन देऊया। थंड झालेलं आहे तर आता आपण काढून घेऊया। पहिलं बघते हातावर निघतंय का, हे बघा मस्त असं निघालेलं आहे। आता आपण ह्याच्यात का नाही सोड्याचा वापर केलेला। तर सोड्याविषयी तुम्हाला मी सांगते, खूप साऱ्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगते सोडा मी काय काय गोष्टीला वापरते, काय काय गोष्टीला वापरत नाही। पण सोडा जर जास्त दिवसाचा असेल का नाही तर त्याचा आपण जरी टाकलं तर त्याचा काय असर होत नाही, म्हणजे फुगणार वगैरे नाही। तर तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता, नाही तर इनो टाकू शकता। ह्या दोन्हीमधलं कोणतं पण टाकू शकता। आणि जर म्हणजे
ताजा जर आणलेला असेल का नाही नवीन सोडा, जसं 1 महिना 15 दिवसाचा, तर तुम्ही वापरू शकता. बघा किती मस्त असं झालेलं आहे. आता आपण ह्याचे काय करूया, तुकडे करून घेऊया. आवडीनुसार करायचे, कसे पाहिजे तसे. एकदम जाळीदार असे होतात बघा. आणि आपण कसं वाटीनं केलेलं आहे, सपाट वाटी. आता तुम्हाला सांगते, आपण कधी घेतलं तर रवा, सपाट वाटी. तुम्ही गच्च भरून जरी वाटी तेवढ्या साहित्याला घेतलं तरी चालेल. गच्च भरून वाटी घ्यायची, अर्धी वाटी दही घ्यायचं. अर्ध्या वाटीला बी थोडंसं कमी दही जर घेतलं तर चालेल. आपलं घरचं असलं तर थोडंसं कमी घेतलं तरी पण चालू शकते. तर मस्त होतात बघा त्या पद्धतीनं. भाज्या आपल्या आवडीनुसार जे घरात असतील त्या टाकायच्या, छान होतात. काय होतं माहिती आहे का, आता मुलं घरी वगैरे असतात, टिफिनला काय द्यायचं, नाश्त्याला काय करायचं, तर अशा पद्धतीत करायचं. बघा किती जाळी सुटलेली, अशी मोकळं मोकळं एकदम मस्त असं झालेलं आहे. एक एक वेगळं होतं. आता हे मी सगळं कट करून घेते. पहिलं कट करून घेतलेलं आहेत बघा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करून घ्या. बघा मस्त, कुठला पण उचललं का नाही तर बघा किती भारी, एकदम छान. आणि चवीला तर इतके छान लागतात का नाही. आता तुम्हाला मी ह्याच्याबरोबर चटणीसुद्धा दाखवलेली आहे. चटणी तर आपल्या चॅनलवर खूप रेसिपी आहे, तुम्ही कोणती पण करा. ही पण जरी केली तरी पण चालू शकतं. आणि ह्याच्यात तुम्हाला अजून काय काय टाकू शकता हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मस्त होतं बघा, करून बघा एकदा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.